गिरणी कामगारांचा आज आझाद मैदानात मोर्चा निघणार आहे। तर मुंबईतच घर देण्याची प्रमुख मागणी या गिरणी कामगारांची आहे। ठाकरे गट आणि मनसेनं मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनसे नेते सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आणि पाठिंबा दर्शवणार आहेत। तर राष्ट्रीय मिल मजदूर संघासह 14 संघटनांकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। शुभम, खरं तर गिरणी कामगारांच्या हा जो संघर्ष आहे घरासाठींचा तो सर्वश्रुत आहे। अजूनही हा संघर्ष थांबलेला नाहीये। काय अधिक माहिती? ते आपण बघू शकतो, गिरणी कामगार आज मोठ्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी येणार आहे। खरं तर त्यांचा मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी धडकणार आहे आणि गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात येत आहे आणि यासाठीच ते मोर्चा जे आहेत काढत आहेत। पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी हे मोर्चा जो आहे तो त्यांच्याकडनं काढण्यात येत आहे। मुंबईमध्येच त्यांना घर मिळालं पाहिजे आणि अर्थातच धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे त्यामध्येच त्यांना घरं करून द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं होते आणि या मोर्चासाठी मनसेने त्यांना जाहीर पाठिंबा वर्तवलेला आहे। राज ठाकरे यांची भेट जी आहे ती गिरणी कामगार अध्यक्ष यांनी देखील घेतली होती आणि मनसे देखील यामध्ये सामील होणार आहे आणि सोबतच ठाकरेंची शिवसेना यांनी देखील पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे गिरणी कामगारांना। धन्यवाद शुभम या अपडेट्सबद्दल।